Organic agriculture is an alternative agriculture, alternative system, another system. So we who are working in the grassroots, we feel that we should explore another system of marketing. Civilization happened around man's attempt to settle down and practice farming. Rituals and tradition are based around farming practices and cycles. It is the base of the social fabric and relationship between people. It provides mankind with food that sustains and nourishes, thus ensuring continuity. The features of organic agriculture through our traditional systems are predominant. All that is required is the evolution of a system to ensure and maintain the organic nature of the traditional produce. The system also has to provide answers for operational problems that arise. Let us tell you the story of a system developed by an organization called IIRD at a place called Bidkan on the Aurangabad-Pathan road. माझं नाव हौसाबाई लक्ष्मण घनवट. मी या गावची सेंद्रिय शेतकरी नाही. मी रासायनिक पद्धतीने शेती करीत होती. IIRD या संस्थेच्या प्रशिक्षण घेऊन माहिती घेऊन सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. आम्ही अगोदर शिक्षण घेतलं IIRD आणि अर्ज भरून दिले आणि मग शेतीचं इन्स्पेक्शन केलं आणि नंतर मग गटात सामील झाले. सेंद्रिय शेती केल्यामुळे आमच्या आरोग्य सुधारणा झाली आणि शेतीचं उत्पन्न वाढलं आणि त्याच्यामध्ये घरबांधणी कार्यक्रमात आम्हाला सहभाग घेता आला. प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो सेंद्रिय शेती करा, आरोग्य सुधारा, उत्पन्नात वाढ करा. The process starts with farmers' meetings that are held regularly. These meetings act as enrollment forums. राधाबाई, तो आपल्याकडे शेतकऱ्याचा गट आहे. आधी 100 शेतकऱ्याचा गट केलेला आहे आपण. आता मग काही महिला सुद्धा आपल्या गटात यायला तयार आहे. त्यासाठी ही देवकाबाई आहे का, ह्या आता नवीन शेतकरी पण आपल्या गटात यायला त्यांची तयारी आहे. त्यांना तुम्ही काहीतरी आता माहिती सांगा पहिल्यापासून, जशी शेतीची मेहनत कशी करायची, बी बियाणं कोणतं वापरायचं, त्याच्यावर खतं कोणते वापरायची, याची तुम्ही देवकाबाईला माहिती द्या. ते आज नवीन शेतकरी आणलेले आहेत इथं. ते ना अगोदर सुरुवातीला आहे ना गटात यायचं आहे त्याला, तर त्याचा अगोदर आपल्याला अर्ज घ्यावा लागेल. गटात यायचं आहे तर मग ते अर्ज घ्यावा लागेल आणि मग अर्ज घेतल्यावर मग त्याची डेली डायरी भरावं लागेल. मग त्यांनी ते सेंद्रिय पद्धतीनं शेती करायची. अजून मग ते 3 वर्ष पूर्ण झालं तेव्हाच त्याचं सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला माल आहे म्हणून समजलं जाईल. तर मग आपण आहे ना गटात यायचं आहे ना, तर आठवड्याला 15 दिवसाला मीटिंग असते. त्या मीटिंगमध्ये यायचं तुम्ही. मग अशी मीटिंगमध्ये आमची चर्चा होती का सेंद्रिय शेती कशी करायची, काय करायची, म्हणजे काय काय खतं वापरायचे, कसे वापरायचे. तर मग त्याच्यासाठी मग मीटिंगला दर 15 दिवसाला यावं लागेल. तुम्हाला पुढची माहिती मग शेतीसाठी मग तुमचे काही कागदपत्र असते. मग ते कागदपत्र मला त्याचे मग तुमची लिहून म्हणजे तुमच्या शेतीचा नकाशा, म्हणजे तुमच्या शेतीत काय आहे, झाडं आहे का, किती काय आहे, तुम्ही शेती करता का, तुमच्या शेतीमध्ये काय वस्तू आहे, म्हणजे कुठं म्हणजे अशी कायमची वस्तू आहे का, पूर्ण मला नकाशा काढून पूर्ण त्या शेतीच फॉर्म भरावा लागला. तुम्हाला आता कळलं का आमची शेती तशी झाली? इतके दिवस नव्हतं माहिती. मग आता किती दिवसानं आमची सेंद्रिय पद्धतीनं चालू आहेत. मग तुम्ही यायला पाहिजे ना आमच्याकडं. तर आता तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष तरी तुमची शेती सुधारायला लागते. आता आमचे खत असे गांडूळ खत आहे, तर ते गांडूळ खत 3 महिन्यामध्ये तयार होतं. पुन्हा बीडी कंपोस्ट आहे तर ते पण 3 महिन्यात तयार होतं. परत CPP तर ते बी 3 महिन्यातच तयार होतं. तर ते असं आहे. मग ते वेगवेगळ्या पद्धती खताच्या. तर अगोदर तुम्हाला बीडी कंपोस्ट वापरावं लागेल. मग त्याच्यात नंतर तुमच्या शेतीचा पोत सुधारेल. The older organic farmers and workers are organized into women's group who follow the stringent process of selection of new farmers as members to these organic farmers group. माझं नाव शकुंतलाबाई सुखदेव मुळे, राहणार शेकटा. मी आधी म्हणजे या गावात मी आधी महिला मंडळाचे सदस्य होते. नंतर महिला मंडळ झाल्यानंतर मी सहाय्यक म्हणून काम केलं. सहाय्यक नंतर विकास सेविका म्हणून काम केलं. त्यानंतर मग IIRD संस्थेमध्ये सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेतलं. तर प्रशिक्षण घेतल्यानंतर आमच्या गावात थोडा पाण्याचा प्रश्न होता. खारं पाणी होतं आमच्या इथं. तर त्या पाण्यामुळं काही भागाची जमीन अशी नापीक झालेली होती. तर मी प्रशिक्षण घेऊन
इथं फील्ड वर्कर म्हणून काम करायला लागले या शेकटा सेंटरला. तर या सेंटरला 10 गावं जोडलेले. तर त्या पूर्ण 10 गावात मी म्हणजे सेंद्रिय शेतीचे गट तयार केलेले आणि गटाला 7 महिलांची समिती नेमलेली. तर त्या समितीची दर 15 दिवसाला मीटिंग होत असते. तर म्हणजे त्या गटाची पाहणी ते 7 सदस्य करतात. कोण सेंद्रिय पद्धतीनं करतं, कोणी रासायनिक खत वापरतं का, तर ती सगळी जबाबदारी या समितीची असते. तर त्यांच्या मार्फतच त्या जर म्हणल्या की आपल्याला हा शेतकरी चांगला वाटला तर त्या शेतकऱ्याचीच म्हणजे जाऊन पाहणी करायची, खरोखर त्याला इच्छा आहे का नाही सेंद्रिय शेती करायची. आणि जर आपल्याला योग्य वाटला तरच समितीच्या नुसारच त्याचा आधी अर्ज घेतला जातो. आधी पाहणी केल्या जाते, त्याची मातीची तपासणी, पिकाची फेरपालट, मिश्र पीक, म्हणजे इतके सगळे कारणं आहे का त्याच्या शेतात, त्याच्यावरूनच त्याचा अर्ज भरला जातो. अर्ज घेतल्यानंतर मग त्याची पूर्ण जनावरं किती आहे त्याच्या शेतीत, किती एकर शेती आहे, कामाला किती व्यक्ती आहे त्याच्या शेतात, म्हणजे पूर्ण माहिती दुसऱ्या अर्जात घेतल्या जाते. निरीक्षण अहवाल 10 मुद्दे त्याच्याकडून लिहून घेतले जाते की मी या वर्षापासून सेंद्रिय शेती करीत आहे, इथून पुढं मी माझ्या शेतीची पूर्ण काळजी घेईन, रासायनिक खत वापरणार नाही, असं त्याच्याकडून लिहून घेतलं जातं. नंतर शेतात जाऊन त्याची पूर्ण शेताची माहिती, विहीर आहे का, बोर आहे का, त्याचा शेताचा नकाशा घेतला जातो. शेजारी कोणी, नाला आहे का, परत रस्ता आहे का शेतातून, झाडं कोणकोणती आहे, बांधावर त्याच्या झाडं लावलेली आहे का, उताराला त्यानं आडवी मशागत करायला पाहिजे, म्हणजे त्याला पूर्ण माहिती देऊनच त्याचा फॉर्म भरला जातो. त्यानंतर मग त्याची दुसरा नंबर म्हणजे त्याची पूर्ण कागदपत्र आपल्याकडं पाहिजे. 5 पद्धतीचे कागदपत्र शेतकऱ्याकडं आणि आपल्या ऑफिसला पण ठेवले जाते त्याची. याच्यानुसार त्याची माहिती घेऊनच त्याला गटात घेतले जातं. नंतर जर त्यानं समजा इतकं करू नवी, जर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी त्यानं जर नाही ऐकलं तर समितीनुसार त्याचं नावसुद्धा काढून टाकलं जातं, त्यानं जर नाही ऐकून. या पद्धतीनं समजा अशी गट समिती नेमली आणि पूर्ण गावात गट तयार केलेली आहे. रेकॉर्ड मग येतं त्याचं रेकॉर्ड म्हणजे आधी 3 प्रकारचे फॉर्म भरले जाते. नंतर शेताचं नियोजन म्हणजे 5 प्रकारचं रेकॉर्ड, म्हणजे 5 प्रकारचे फॉर्म भरून त्याचे रेकॉर्ड इथं सेंटरला असते. आणि प्रत्येक बुधवारी तो शेतकरी इथं येऊन समजा त्यानं काय काय केलं, काय पेरलं काय नाही, त्याची पूर्ण माहिती नोंदवहीत लिहून ठेवल्या जाते त्याची. आणि इथं दर ज्याला जर काही काम असलं ते दर बुधवारी सेंटरला येऊन भेटत. Meet one of our grassroots level trainers. मेरा नाम अलका रामराव नजन, मैं ढोरकिन गांव में रहती हूँ. हमारा तालुका पैठन है और ज़िला औरंगाबाद है. मैं महाराष्ट्र स्टेट में रहती हूँ. मैं YCMO यानी यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ की 4 कोर्सेस पूरे किए हुए हैं और मैं IRD में एग्रीकल्चर स्टाफ करके काम करती हूँ. यहाँ पे मैं फार्मर्स को विलेज विज़िट और ट्रेनिज को पढ़ाने का काम करती हूँ. IRD आने से पहले मैंने 12वीं तक पढ़ाई की थी. मेरा कॉलेज SB कॉलेज था. मेरी ट्रेनिंग IRD में बिड़किन यहाँ पे हुई. ऑर्गेनिक फार्मिंग, पर्यावरण इसमें हुई. बीड़ी का कंपोस्ट का ट्रेनिंग देने के अलावा मैं उनको अलग अलग ट्रेनिंग के बारे में भी बताती हूँ. मैं चाहती हूँ कि यहाँ पे सब लोग ऑर्गेनिक फार्मिंग करें. A class on crop planning for the farmers in progress. पिकाचे नियोजन करताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की पीक नियोजन करताना कोणते कोणते पीक कोणत्या पद्धतीने आणि कसे घ्यायला पाहिजे. तर पीक घेताना सुरुवातीला आपण खरीप आणि रब्बी हंगाम यांचा विचार करायला पाहिजे. तर खरीप हंगामामध्ये जर आपण पीक घेतले तर त्या पिकामध्ये पण वेगवेगळे मिश्र पिकं घ्यायला पाहिजे आणि रब्बी हंगामामध्ये पण आपण मिश्र पिकं घ्यायला पाहिजे किंवा आंतरपिकं घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण आहे ना, तर जर ज्वारी घेतली तर ज्वारीमध्ये करडई हे मिश्र पीक घेतले पाहिजे. आणि त्याच्यामुळे आहे ना, तर त्याच्यामध्ये हरभरा पण घेऊ शकतो आपण, कारण हरभरा जो असतो तो द्विदल असतो.
तर तो त्याच्यामध्ये घेतला तर त्याच्यामुळे जी जमिनीमध्ये जीवाणू वाढण्याची क्षमता असते ती जास्त वाढते. त्याच्यामुळं ज्वारीमध्ये हरभरा, करडी असं पीक घ्यायला पाहिजे. तसंच जवस हे पण घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हरभरा जेव्हा आपण लावतो तेव्हा हरभरा ह्या पिकामध्ये आळ्या खूप पडतात. त्याच्यासाठी आधी विचार करून आपण मक्काचे जे दाणे ते आधीच लावायला पाहिजे अंतरावर. कारण ते मक्का जी असते ती आणण्याचं काम, ज्याप्रमाणे आपण लहान बाळाला एक प्रकारचं डोस हे नेहमी देत असतो तसं आपण पीक हे करताना पण आपण त्या पिकाला वारंवार खत आणि औषध फवारायला पाहिजे. तर सुरुवातीला आपण 10 ते 15 दिवसाचं जेव्हा आपलं पीक होईल तेव्हापासून आपण त्या सुरुवातीला निमार या औषधाची करायची आणि दुसऱ्या वेळेस पण निमारची करायची, तिसऱ्या वेळेस पासून नमीची करायची. कारण त्याच्यावर जी आळी किंवा जी रोग पडणार असतो जास्त प्रेरक होतात आणि त्यामुळे ते जीवाणू कार्य करण्यास प्रेरक होऊन त्यातील जीवाणूंची संख्या वाढती आणि ते जीवाणू जे ते जास्त प्रमाणात होऊन आपल्याला जे खत द्यायची गरज असते ती खत देण्याची गरज जास्त प्रमाणात पडत नाही. त्याच्यासाठी आपण पीक घेताना पण त्याचा विचार जर केला तर आपण तशा पद्धतीने सुद्धा उत्पादन जास्त वाढवू शकतो. आणि पाहिजे भेंडी हे पीक घ्यायला पाहिजे आणि भेंडी घेऊन चवळीचे जे पीक आहे तर ते पण घ्यायला पाहिजे. कारण जी कीड आणि रोग आहे तर ते त्या पिकावर पडतात. आणि शिवाय जे पीक लावलं का आपण त्याच्याकडे तुळशी आणि झेंडूची रोपं लावायला पाहिजे. तर तुळशी आणि झेंडूची जर रोपे लावली तर त्याचा जो उग्र वास असतो त्या वासामुळं कीड आहे ना तर रोगावर न पडता त्या झाडांवर पडती आणि त्याच्यामुळं झेंडूच्या त्याच्या झाडावर रोग पडतो पण इकडं रोग पडत नाही. तर त्याच्यासाठी त्याच्या बाजूने जे झाडं असतात तर ते शक्यतो तुळशी आणि याचे लावायला पाहिजे. आणि मध्ये तूर आणि भेंडी आणि चवळी अशी पिकं घ्यायला पाहिजे. Training classes for the preparation of BD compost. आता की नाही आपण इथं बीडी कंपोस्ट हे खत तयार करणार आहे. तर बीडी कंपोस्ट खत तयार करताना त्याच्यासाठी सुरुवातीला आपण आहे ना तर जे सरमाड आहे वाळलेलं सरमाड आणायला पाहिजे. तर तुम्ही सर्वांनी ते सरमाड आणा. याची रुंदी कमीत कमी 1 मीटरपर्यंत आणि लांबी आहे तर गरजेनुसार घेऊ शकतात तुम्ही. आता याच्यानंतर याच्यावर पाणी टाका. ह्याच्यानंतर आहे ना त्याच्यावर आहे ना तर ते वाळलेलं गवत आहे का ते आणा, त्याच्यावर पाणी टाका. आता याच्यावर ते कंपोस्ट आहे ना आपलं ते कंपोस्ट आणून पातळ पातळ टाकून द्या. आता याच्यानंतर हा हिरवा पाला आहे ना ग्लॅरिसिडियाचा किंवा जे उपलब्ध असला तो हिरवा पाला याच्यावर टाकायचा. आता याच्यावर आहे ना चुना आहे ना तो एकदम पातळ शिंपडायचा, जास्त नाही टाकायचं, एकदम थोडंसं, जास्त शेण नका कालवा. आता त्याच्यानंतर याच्यावर आहे ना वाळलेलं ते गवत आहे का ते आणा, असा आकार करा त्याचा. आता याच्यावर हे शेण मिक्स पाणी केलेलं आहे का ते एकदम पातळ पातळ सगळ्या याच्यावर साडा टाकल्यासारखं टाकायचं. आता याच्यावर आहे ना आता कंपोस्ट टाकायचं आपलं. आता याच्यावर पुन्हा हे हिरव्या पाल्याचं थर द्यायचा. आता याच्यावर आहे ना तर ते बोरवेलची भुकटी नाही निघत का ती बारीक, तर ती बोरवेलची भुकटी टाका, पातळ पातळ टाका एकदम. आता याच्यावर पाणी टाका, शेण मिक्स केलेलं पाणी टाका, ते थोडं थोडं टाकायला पाहिजे. आता आहे ना याच्यावर कंपोस्ट टाकायचं आणि कंपोस्ट टाकल्यानंतर आहे ना तर पाला टाकून त्याला आहे ना तर पूर्ण झाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेण माती मिक्स करायची आणि ते जे केलेलं असतं का मिक्स त्याच्याने पूर्ण असं सारून घ्यायचं, म्हणजे ते असं हवा जायला जागा नसली पाहिजे त्याच्यात. हे पाला टाका आणि याला आहे ना तर सारून घ्यायचं. आता बस आता व्यवस्थित करून घ्या त्याला. बस आता नका. जिजामावशी याच्यावर कंपोस्ट टाका, ते उरलेलं सगळं टाकून द्या आता तेवढं पण.
थोडंसं कसं ना, आता एक गमीला असलं तर बसवून जाईल, एक गमील बसविणार. ते तुमच्या हाताकडून करा, हे शांतामावशी तुमच्या हाताकडून हे करता. आता हातपाय धुवू नका, आता लगेच एक बकेट धुवून ये ना, त्याच्यामध्ये पाणी घ्या 1 लिटर, त्याच्यामध्ये हे लिक्विड टाकायचं, त्याच्यामध्ये हे लिक्विड टाकायचं आणि त्याला एका काडीने ढवळायचं. याच्यामध्ये